मॅडम आमचं ऐकून घेवा ना. आम्ही काही चुकीचा केला नाही हा. आम्ही सगळं बरोबर केलं. आमचं सोडा ना मॅडम. आमचं 18 वर्ष पूर्ण झाली हायस खायचं आणि आम्ही म्हणूनच आमचं पळून जाऊन नसते का खायता. गो गो बाय. तू मालवणी भाषेबरोबर जिम्मा नको खेळू. जिम्मासाठी ते आहेत. हा मराठीत होऊ दे पटापट पटापट. आमचं ना आमचं मॅडम आमचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर. ऐका आणि 18 अगं ए झिपरे थोबाड बन ठेव ग. चेक करा. कळलंय मला सगळं. माहितीये तुम्ही लग्न केलंय पळून जाऊन सगळं मान्य आहे. पूर्ण होश हवस मध्ये लग्न केलंय आम्ही. जरा थोबाड बन ठेवतीस का ग? Sorry. हा? मान्य आहे मला आहे बघ, पण तुझ्या पप्पाने ना ह्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे. तुम्ही लग्न केलं मान्य आहे, पण आता पहिलं त्यांना येऊ दे, मग आम्ही काय तो निर्णय घेऊ. कळलं? ओ मॅडम तिचे पप्पा आले ना तर ते निर्णय नाही घेतले, माकाच घेतले. प्लीज मॅडम. प्रिया ए प्रिया 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 कुठे माझी प्रिया माझी लेक प्रिया. कुठे होते बाळा? तुमचं जावई आणलाय पप्पा. कोण काका हाय का? पोलीस स्टेशन मध्ये असं कोणावर पण हात नाही उचलू शकत. मॅडम बरोबर आहे तुमचं. मी हात नाही उचलू शकतो याला. माझ्या पोरीला पळवलं. माझ्या पोरीला जरा पळव. लय सावकार लागून गेला का रे? इकडे बाजूला ये, चल. हा? लय सावकार लागून गेला का तू? कोण आहे तू? पप्पा आहे बाबा आहे हा, तिचा. मग मी बोलत होते ना, आदराने बोलत होते ना आधी तुमच्याशी. पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही असा कोणाला पण हात नाही लावू शकत, धाक नाही दाखवू शकत पोलिसासमोर. जरा तुम्ही जरा थंड घ्या, जरा नाही, शांत नाही, बसा. बरोबर. बसा इथं शांतपणे बसा. मी आहे. ऐका माझं, तिला घरी जरा निवांत बसा. तुम्ही माझ्याकडं ह्या पोराविरुद्ध तक्रार केली की नाही? ते हा, काय? ऐका माझं. आता या दोघांनी त्यांचं सगळं आयुष्य कसं जगायचं ते ठरवलेलं आहे. त्या दोघांनी लग्न केलेलं आहे. काय लग्न केलंय त्या दोघांनी. मॅडम कुठलं लग्न बी नाही. बा चल बस झाले पोरके चल घरी चल. तुम्ही बाजूला बसा. नाही मी नाही येणार पप्पा. आमचं प्रेम आहे. आमचं प्रेम आहे. अब इस दुनिया की कोई भी ताकत हमें जुड़वा नहीं कर सकती. ऐका मॅडम, अहो जुदाला जुडवा बोलते ती. ही तुडवायच्याच लायकीची. ऐका माझं हिला जरा माझी 2 माझी मिनिटं लेक थांब. माझी बोल. खूप साधी हो. तिला फसवलंय पोराड मी. ऐका हा जो शिवलकरांचा पाम्या ना एक नंबरचा उंडगा आहे उंडगा. तुम्हाला सांगतो ह्याच्यापेक्षा ना आमच्या घरचं टंबरेल बिजी असतं जास्त. एक मिनिट. काय काय बोललात तुम्ही? याच्यापेक्षा आमच्या घरचं टंबरेल जास्त बिझी असतं. नाही 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 नाही, ह्याचं नाव काय बोललात तुम्ही? पाम्या पाम्या शिवलकरांचा मामा. लिहून घ्या मॅडम, पूर्ण तक्रार लिहून घ्या. माझी पोरीनं पम्या. हा पाम्या. पम्या. मॅडम बरोबर आहे. बरोबर आहे बोलतात मॅडम. जगात पम्या नावाची पोरच लई प्रेम करू शकतात. एवढं प्रेम की प्रेम या भावनेला पण वाटावं, परत पम्याच्या प्रेमात पडावं. जावे पम्याच्या गावात तवा प्रेम कळे. ओ मॅडम कुठे जाताय तुम्ही? अहो काय नाही, काय मला काहीतरी बोलताय? मी आठवलं. ह्याच्याबद्दल बोलतो ना. आणि मला काहीतरी आठवलं. एक मिनिट. तुम्ही तवा मॅडम, तू पम्या आहे ना? हा. तू पम्या आहेस ना? हा. ठीक आहे. तू वय काय? 26. तुझं वय काय? 20. ते पोरं संज्ञान आहेत, त्यांनी आता लग्न केलेलं आहे. तुमचं इथं काम नाही, तुम्ही निघा. अहो मॅडम कुठलं लग्न काय त्यांनी पम्याने ठरवलं अहो लग्न करायचं. नाही हे कसलं लग्न आहे मॅडम? त्यांनी काय केलंय? कुठे लग्न केलं? हा? काय कुठे लग्न केलं? बोलूच घाबरूच नका ए, असं ए, बोलू बाळा, ऐक का? ना. ए चांगलं चाललंय, नको ते मालवणीमध्ये घुसूस. कुठे केलं लग्न? MA चोबाच्या देवलात. कुठे? MA चोबाच्या देवलात. बघितलं मॅडम, लग्न कुठे केलंय? MS चोबाच्या देवळात. त्या देवळाचे स्वतःचे वार ठरले नाही आहेत. कधी शनिवार रविवार येतात, कधी सोमवार ते गुरुवार येत आहेत. त्या देवळाचं स्वतःला माहिती आहे. तिकडे केलं लग्न टिकणार आहे मॅडम. ऐका ना, ओ काकानू त्या देवलाच्या वारावर जाऊ नका. त्यांनी ठरवलं ना त्या आठवड्याचे 7च्या 7 वार येतले ते. फक्त पुजाऱ्यांचा प्रॉब्लेम हा. 2 वार हैसर पूजा करतात, बाकीचे 4 वार सगळीकडे फिरतात. यांचं राहू दे. गाभारल्या देवांचा पण प्रॉब्लेम हा. 2 वार हैसर, 5 वार मी नाही. आज गाभाऱ्याचा देव हा तर बाजूची देवी नाही हा. तरी नशीब ही अन्नपूर्णा देवी मध्ये मध्ये आमका दर्शन देता आणि मोदकाचो प्रसाद देता. आज कॅन्डी दिल्या ना. हे
जे काय चाललंय पटतंय तुम्हाला? नाही. हे मध्येच काहीतरी हे तुम्हाला पटतंय नाही पटत आहे माझं, ऐका माझं. त्याला सांगा कुठलं लग्न केलं, काय लग्न केलं? आम्ही केलं, आम्ही देवळाच्या मागे लग्न केलं आम्ही. हा मी का टिको लावलंय, हिने मागा टिको लावला, झाला. हा, बघा म्हणजे लग्न झालंय, हारबीर घातलेले आहेत त्यांनी. नहीं हार नहीं घातले, आमच्याकडे पैसे नव्हते. हाराचं नाव. हम गरीब है ना, हमारे पास हार के पैसे नहीं थे. बघितलं मॅडम, ह्याला लग्न म्हणाल का तुम्ही? मॅडम मी तुमच्या पाया पडतो, माझी लेख खूप हे आहे, तिला फसवलं जातंय. 1 मिनिट थांबाव. काय चाललंय तुमचं? तुम्ही ना असं पोरांना धाक नाही दाखवू शकत. अहो मॅडम, पप्पा असले म्हणून काय झालं तुम्ही? हे आपण असं वागतो आणि मग पम्या आणि मग पम्या नम्रताला सोडून निघून जातो. अहो, यांचं पम्याचं पण नम्रतावर लय जीव असतो, पण पप्पा हा? माझ्या पप्पानी पम्यासोबत लग्न करायला नकार दिला होता. काय बोललात? म्हणजे हा तुमच्यासोबत पण लग्न करणार होता? माझ्या पोरीला फसवता? अहो, हा पम्या नाही, हा पम्या वेगळा. हा पम्या म्हणजे प्रथमेश. माझा पम्या, सांगा हो, नका आहे, सांगा. माझ्या पम्याचं नावच जगा वेगळं होतं. हा? प्रमोद. अरे बापरे, कधीच नाही ऐकलं हे नाव. केवढं जगा वेगळं नाव आहे. जगा वेगळं नाव. एक मिनिट हा मॅडम. ए प्रमोद, किती वेळा आवाज होत आहे? पाहिलं किती जण बोलले, बघितलं? एवढे प्रमोद. अहो 10 जणांमधल्या 9 जणांचं नाव हे प्रमोद असतं. अरे बसा रे मॅडम. आणि ऐका ना, ह्याला एकदा माझ्या ताब्यात द्या तुम्ही. माझी कंप्लेंट बिम्प्लेट सगळं राहू द्या, ह्याला एकदा ताब्यात द्या. काय करणार आहेस? हा, माझ्या मुलीला कुठे ठेवणार आहेस? कुठे खायला घालणार आहेस? एक मिनिट, मी बोलते. तुम्ही बाजूला. तुम्ही पप्पा लोक लय वायबर होतात, तुम्ही बाजूला. पण मॅडम, अहो त्याचं काय भविष्य आहे, त्याला विचारा ना. असं कसं पप्पा, काही भविष्य नाही असं म्हणता तुम्ही? उसके हाथों की लकीरें देखी है कभी आपने? बाळा, या लकीरांवर थुंकतो मी. अहो कुठलं भविष्य आहे? याच्या हाताची लकीर आहे. बघितलेस कधी? गावात ना मॅडम टुर्नामेंटला बॉन्ड्रा काढायला असतो हा. बॉन्ड्रा काढून हात पांढरे झालेत त्याचे. ही याची अवकात. असू दे पण करतो ना. हार कर जीतने वाले को बाज के जिगर के जीत कहते हैं. मॅडम तुम्हाला कळतंय? मला कळतंय सगळं. ही माझी लेख म्हणजे ही काहीच नाही, मला सगळं कळतंय. आणि हा म्हणजे काहीच नाहीये. मॅडम काहीच नाहीये. एकत्र आल्यावर काय होणार? काहीच नाही होणार मॅडम. ऐका ना, असं नाही होणार. ऐक, काय पाहिलंस काय याच्यात तू? ऐक ते तुम्ही नाही पाहिलं, ते मी बघितलं पप्पा. हा? माझा पम्या इक्बल का जिनावरती करेक्ट डान्स करतो. मॅडम टनंग वर आणि माझा पम्या पण व्हॉट इज मोबाईल वर काय डान्स करायचा. व्हॉट इज मोबाईल नंबर करू क्या डायल व्हॉट इज मोबाईल नंबर करू क्या डायल. अरे हा मुलांना हो बोलण्याचा कुठला क्रायटेरिया आहे? काय करणार आहेस? मुलीला कुठे ठेवणार आहेस मला सांग. घरदार आहे तुझ्याकडे? असेल पम्या आहे ना तो. पम्याकडे असतं सगळं. या बघा, सावकाश. इथं ये जरा, हा. या बघा, तुम्ही जवळ नका येऊ त्याच्या. हा मी या ना प्रियासाठी बिझनेसमन बनणार आहे. काय गं. आणि मी या बिझनेसमनची मी या बिझनेस वुमन बनणार आहे. बघा उद्याचे बिझनेसमॅन कसे बसले. तू बिझनेसमॅन बनणार? हा, काय टर्नओव्हर काय असणार आहे? वयाच्या 30ला माझ्या बँकेत 750 करोड असतील काकानू. आणि आता काय वय तुझं? 26. तुझ्या बापाने 4 वर्षात 750 करोड कमवले होते. आज त्या बापाने याला सांग मॅडम, मी पाया एक पडतो. मिनिट. ओ काकानू, एवढा काय आहे पैशाचा? पैसा कमाया नहीं जाता, बनाया जाता है. माझा पम्या पण मोठा बिझनेसमॅन होणार होता. वायर म्हणून होता माझा पम्या. फ्यूज रिपेअर करायला माझ्या घरी यायचा. काय केलं मी? काय केलं? माझा पम्या फ्यूज रिपेअर करत होता, पंखे दुरुस्त करत होता. मी फक्त त्याच्याकडे खालनाशी प्रेमाने बघत होता. तर केवढा हाणला. बरोबर आहे मॅडम. माझ्या पप्पांनी पम्याला हाणला.
हे नका करू मॅडम. मी पाय पडतो, मला माझी मुलगी आहे. तुम्ही शोधलं तिला, मी तुमचे खूप खूप आभार मानतो. प्रिया चल घरी चल. नाही, मी- प्रिया घरी चल. नाही मी येणार नाही पप्पा, माझं लग्न झालेलं आहे. हा. लग्न झालेलं आहे. हो गया. आणि 1 मिनिट, आता कुठलाच पप्पा ह्या दोघांच्या आडवा येणार नाही, हा माझा शब्द आहे. हा? या नम्याचं त्या पम्याशी लग्न नाही झालं, पण मी या पम्याचं या प्रियाशी लग्न लावणार. बघा मॅडम, तुम्ही नाही, मी बाप आहे तिचा. माझ्या पम्याची लव्ह स्टोरी अधुरी राहिली, पण ह्या पम्याची लव्ह स्टोरी आता नमा पूर्ण करणार. ओय, तुमचं ठरलंय ना? हा. तुम्ही ठाम आहे ना तुमच्या मतावर? परत फिरणार ना नाही टोन घ्या. नाही ना? मी तुमचं लग्न लावणार, ठरलंय. हॅलो. हॅलो हॅलो, अहो सापडली का आपली अहो पोरगी? पण भेटली, पण ती येतच नाहीये. ती आज कशी येत नाहीये? चला तिला घेऊन घरी. किती वेळ समजवतोय तिला मी. कुठे भेटली? इथे पोलीस स्टेशन मध्ये भेटली. चल 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 बोलतो, ऐकतच नाहीये ती. अशी कशी ऐकत नाही? तुम्ही हात खेचून घेऊन यायचं ना तिला खूप बरोबर. प्रयत्न केला. हॅलो हॅलो, हा. आवाज कट होतोय तुमचा. नेटवर्क नाही आहे. अरे ठेवा ना फोन, याकडे तरी शहाण्यानं वागा रे. ठेवा ना फोन. काय चाललंय तुमचं? माझी बायको. हा, सामने सामने बोला ना. माझी बायको. हा, ते कळतंय ते. हा, पोरगी कुठे आहे आपली? मला एक सांग, पोरीला आणायला आलीस की मॉल मध्ये आलीस? एवढी नटून आलीस तू? नाही रे, प्रमोशनला आली. हा हा. नाही नाही, ही बापरे प्रिया. पोरगी कुठे आहे माझी? पोरी 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 सांग तिला. पोरी, चल घरी म्हणून. काय करतेस हे तू? हा? चल चल घरी चल. चल, तुझ्यासाठी प्राजूकरी केली मी. राजूकरी नाही, काजूकरी गेली. काजूकरी केली मी. आणि हा कोलमी पण केली आहे. चल घरी चल, घरी चल पोरी. नाही 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 मम्मी, मी मी अर्धी भाकर खाईन पण पम्यासोबतच राहीन. काय बोललीस तू? मी अर्धी भाकर खाईन पण पम्यासोबतच राहीन. बघ हा पम्या, मार मार चेच त्याला. मला मारायला तर चेच पम्याला. पम्या पोरी मी नाही हो. पोरी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलायस तू. हा? पोरी, पम्या, माझा पण एक पम्या होता. ए काय बोलतेस? बरी आहेस ना? कोण पम्या? परमानंद. हा? आमच्या घरी गॅस सिलेंडर द्यायला यायचा. काय नजाकत होती त्याच्यात. बाहुबलीवाल्याने चोरलं ते. हा, पण ती नजाकत नव्हती त्याच्यात. अगं कोण परमानंद गॅस सिलेंडर वाला? आता परमनंट गॅस लाईन मी आहे ना तुझी. तुमचं राहू दे. पोरी, मम्मी खरंच खरंच खूप चांगला निर्णय घेतलायस तू. हे बघ पोरी, जा अब तू जा जा, जी ले जिंदगी जो जीना है वो जी ले जिंदगी तू. अयो, मी हे इथून आले. मूळ गंगोत्री ही आहे. जा पोरी. हे बघ, योग्य वेळी योग्य निर्णय नाही घेतला ना तर आयुष्याचा झिम्मा होतो ग. तो कुठंतरी भलतीकडे झिम्मा खेळत राहतो, आपण कोणाच्या भलत्याच्या अंगणात झिम्मा खेळत राहतो. सगळा आयुष्याचा झिम्मा होऊन जातो. आणि झिम्मा होऊ द्यायचं नसेल ना आपल्याला तर झिम्मा. 2 वाक्यात 7 वेळा झिम्मा बोललीस. लई झालं प्रमोशन. एवढं प्रमोशन माझ्या फिल्मचं मी माझ्या स्किट मध्ये पण नाही केलं. राहू द्या तुमचं. जा 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 पोरानो, जिंदगी जीवा. हा जितो जितो. वा. वा वा, बहारदार. प्रेमाचा हा झिम्मा मला फारच आवडलाय. मस्तच. प्रसादा, फार गोड विषय होता, फारच गोड विषय होता. आणि कॅरेक्टर्स पण फार इंटरेस्टिंग होती. आणि यार तू 15 मिनिटं का नव्हतीस यार? म्हणजे
किती वेळ तुला बघत राहावं असं वाटतं निर्मिती सिरियसली. काय काय मॅजिक आहे तुझ्यात खरंच सिरियसली. म्हणजे मी खूप छोटा आहे बोलायला पण म्हणजे एखाद्या कलाकारांनी स्टेज भारून टाकणं म्हणजे काय असतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण. मजा आली. आय लव्ह यू. वी लव्ह यू. सोनाली ताई. सगळ्यात आधी सचिन मोठेसाठी टाळ्यांचा कडकडाट. फार मस्त कामं केलीत तुम्ही सगळ्यांनी. फारच सुंदर डान्सेस होते कारण कशा कशावर माणसं भाळू शकतात. तुम्ही एक पलका जीनावर जे सुरू केलं आणि त्याच्यानंतर अनपेक्षितपणे व्हॉट इज मोबाईल नंबर हे इतक्या अनपेक्षितपणे आलं ना मग. आणि तुझं कॅरेक्टरच वेगळ्याच पद्धतीने उलगडलं. पण पम्या हे नाव ऐकल्यानंतर काय काय व्हायला लागलं तुला. आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स. थँक्यू. आणि त्या सगळ्यावर कळस म्हणजे आजचा गेस्ट अपिअरन्स. निर्मितीत एवढे काही मिनटं तू स्टेजवर होतीस आणि त्यातही किती बागडलीस तू. तुला खूप शुभेच्छा. सिनेमासाठी तर आहेतच पण तुझी विविध उत्कृष्ट कामं आम्हाला कायम बघायला मिळू देत यासाठी तुझ्यावर असलेलं आमचं प्रेम पुन्हा एकदा व्यक्त करते आणि शुभेच्छा देते. लवली गाईज, लवली. मंडळी, एक मिशी जशी व्यक्तिरेखा घडवते तशीच ती विनोद निर्मिती सुद्धा करू शकते. कसं काय? चला बघूया पुढील प्रहसनातून. जे प्रहसन घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. दत्त्या नीट लक्ष देऊन बघ बरं का आता कसं काय करतोय ती. हे बघ ही असते याला मलमल म्हणते ती. काय मलमल याची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची. हे बघ ही अशी घडी गेली नाही त्याच्यावर मिशी ठेवायची उलटी. मिशी घे इकडे. हा ही अशी मिशी उलटी ठेवायची याच्यावर. मग तो ब्रश घ्यायचा. उघड ती उघड. ही असं गम मध्ये बुडवायचं व्यवस्थित आणि पद्धतशीर लावायचा गम त्याला. कोपऱ्यात लागला पाहिजे. हिथं वाईस थोडासा लावून घ्यायचा. इथं असा लावायचा थोडा. ही ओलं राहते त्याच्यामुळे जरा असं करायचं. कसं करायचं? अरे थुकतो रे हा. थुकतोस काय? सॉरी सर सॉरी भाचा आहे माझा. अरे म्हणून थुकायचं हे काय लॉजिक आहे? नाही सॉरी सर सॉरी. नाही नवीन आहे काय मेकअप शिकायला आला होता. मला म्हणला ऍक्टर बनायचे. म्हणलं कशाला बिनकामाचे धंदे करतोय. काय गरजच नाही ना. त्याच्यापेक्षा मेकअप मॅन बन. सर तुम्हाला तर माहिती आहे ऍक्टरचं कसं असते. आज काम आहे तर उद्या नाही. आणि काम टिकवण्यासाठी कसं किती हाजी करायला लागते सर. हा आहे का नाही? हो मेकअप पूर्ण करा ना जरा प्लीज. तुम्ही करता का मेकअप पूर्ण? हो मी मिशी सर लावून आणि मिशी आत्ता नका लावू तेच मी म्हणतोय. सीनच्या आधी 1 मिनिट देतो तेव्हा मिशी लावा. ओके नंतर ते लावा. चुरचुरायला लागतं एवढा वेळ नाहीये. रिडिंग ब्रिडिंग व्हायला तर खूप वेळ आहे. नंतर लावा. मॅडम ओके सर. मी ना फक्त राज्यनाट्य करतो बरं का. हो हे जे नाही शूटिंग बिटिंग सिनेमा वगैरे हे हाऊस म्हणून करतो कधी कधी. हा आपल्या गावातलं मोठं नाव आहे आपलं. हा म्हणजे राज्यनाट्य आलं ना का पहिले मला बोलवता. यावर्षी मी 3 राज्यनाट्य करतोय मॅडम. एकामध्ये ऍक्टिंग करतोय, एकामध्ये डिरेक्शन करतोय आणि एकात मार्गदर्शन करतोय फक्त. म्हणजे एक संस्था अशी ना ती मला रंगीत तालीम दाखवल्याशिवाय प्रयोगच करत नाही. हो मग मी 2 दिवस जाऊन पॉलिशिंग करतो. हो पॉलिशिंग फार महत्वाचं असतं. रेग्युलरली करावं लागतं ना काय. हे नाही हो नाटकाचं म्हणतोय मी. नाटकाचे भाव तुम्ही राज्यनाट्य करता का मॅडम? नाही मी अजिबात नाटकं बिटकं करत नाही. माझं जे काय ते एकदम थेट एकदम तोंडावर. असं काय नाही असू द्या बरं झालं तुम्ही नाटक करत नाही तर. हॅलो 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 गाईज. हॅलो जॅकेट मलमल फिल्मचा डिरेक्टर. हॅलो हाय हाय हाय. हाय. कशी आहे सर मी रेडी सर बुवा. Yes, ready. दादा. अरे समीर दा बसलाय. कसं आहे दादा? मस्त चला चला, सीन करूया. सीन Yes, वाचूया yes, जरा. yes. हो, sir, हो, मी कुठे थांबू? इथे थांबू. इथे आमचा सीन आहे तर मी अशी उभी राहते. म्हणजे कसं? राजू राणी तुझा सीन नाही आता. काय? तुझा नंतर आहे सीन. मग मला का बोलावलं आता? काय यार मंदार तू नेहमी असं करतोस. सीनच्या आधीच बोलव. काय गरज काय? मी बसलो होते ना शांत vanity-मध्ये. मी खात होते रे आणि लगेच बोलावलं. प्राजू मी सांगितलं त्याला. मी सांगितलं का? तुला सीनच्या आधी बोलवलं ना तर कसं होतं माहितीये माझा असिस्टंट तुझ्याकडे जातो
तेव्हा तू नेमकी चहात पडलेलं बिस्किट ढवळत असतेस, मग तू म्हणते 5 मिनिटांनी, मग हा 10 मिनिटांनी येतो तेव्हा तुझी बिस्किट खाल्लेलं असतं, चहा प्यायचा असतो, तू बोलतेस 10 मिनिटांनी आहे. मग परत हा 15 मिनिटांनी जातो तेव्हा तू परत येतो तेव्हा तू फरसाण खात असतेस, मग परत तू असं खूप वेळा तू खात असतेस फक्त व्हॅनिटीत. तर व्हॅनिटीत जर तू खातच असतेस, इथे येऊन खा, काही प्रॉब्लेम, कोणी तुला काही त्रास देणार नाही, कळलं का? तू असं सगळ्यांसमोर असं तू सिन्सिअरिटी बघ ना माझी, आहे. ऍक्टिंग बघ, टॅलेंट बघ, अरे. खाणं काय बघतोस तू? Yes, yes. तू सगळ्यांसमोर असं बोलशील, मला I'm आधीच so sorry. बोलवून घेतात मी. I'm so sorry. बसून. कम्फर्ट असतो रे व्हॅनिटी मध्ये. हो, आता हो, मी हो. तू बसून घे ना, तू बसून घे, तू खा आणि एवढं नको खाऊस, तू डाएटवर आहेस ना, एवढं नको खाऊस. हा चल, चीट डे माझाच. 72 तास गेले तुझा चीट डे संपत नाहीये काजू. बघ, ॲज अ फ्रेंड म्हणून मी सांगतोय, बाकी काही नाही राणी, ॲज अ फ्रेंड. नाही आमच्या राज्यनाट्यामध्ये असे काही झगडे होता नाही बुवा. आम्ही कोणाचं ऐकतच नाही डायरी. मी- माझं मीच ऐकाल ऐकलं. का फिल्मचं? हा, सर. ऐकाल, सीन करूया. तत्पर आहे सर. हा, मग या ना इथे या. Yes, sir. या ना, हा, या. हे बघा, इथे तुम्ही दगडावर पाय ठेवून उभे राहा. मोठा दगड आहे तो. हा, sir. जोरात पाय ठेवू नका, अंदाज घ्या जरा. अरे खुर्ची घ्या रे तिकडे. हा, मंदार ही खुर्ची घे. सर हे नको अरे तलवार मिशी मिशी. हो हो सर, आधी दादा आपण सीन तर ऐकून घेऊ. अरे हा हा थांब हा, थांब, उगाच scene तुला ऐक. त्रास होईल त्यानं. हा हा ठीक आहे ठीक हा मंदार हा सीन सीन वाचशील. हा हा सर, राज दरबारात उग्रसेन पाठमोरा उभा आहे. उग्रसेन तुम्ही आहे सर. आहे. ए पुचपुचा शाक मारल्या. मला केलं ते. सांग त्याला कोण आहे. नाही नाही मला केलं दादा. आणि त्यांच्या मागे शीतल सम्राट उभे आहेत. तुम्ही आहेत सर, शीतल सम्राट. शीतल सम्राट मी आहे. हो हो. हा. शीतल सम्राट हे नाव जरा ऑड वाटतंय, कारण मी कसं नेहमी स्क्रिप्ट वाचत असतो, मला थोडासा अभ्यास आहे. मला असं वाटतं की त्या काळी शीतल हे नाव होतं का? होतं सर, होतं होतं? इसवी सन पूर्व 1268 मध्ये दक्षिण कर्नाटकात हा राजा होऊन गेलेला आहे सर. हो, त्याची उत्खननात जेव्हा तलवार सापडली ना, त्या तलवारीवर त्याचं नाव होतं सर, त्यांच्या लिपीत लिहिलेलं होतं सर. आणि उग्रसेन आणि शीतल सम्राट यांच्या भेटीचे संदर्भ आहेत सर पुरातत्व खात्याकडे. हो पाटील, एवढं कसं माहित तुम्हाला? सर, राज्यनाट्यवाला आहे मी. एक बी नाटकाचं बिना अभ्यासाचे करतच नाही आपण. मुळात मागच्या वर्षी माझं एक नाटक होतं, एक पात लवलवलेलं. ते सम्राट होतं आपल्या. नाही, ते नाटक तलवारीवर होतं सर. हा? हा, 2 जुळ्या तलवारी राहतात, एक ह्या स्टेटमध्ये राहते, एक ह्या स्टेटमध्ये, मग त्यांच्यात टक्कर होते. पण मी एवढं काहीतरी अभ्यासात गुंतलो सर, अरे बापरे बापरे बापरे, 1200 सालात चालला गेलो. मला उमजेच ना, रोज 12 तास मी नुसता लायब्ररीत धुंडाळायचो. हो, मग मला लक्षात आलं की अरे बापरे, राज्यनाट्याच्या फॉर्मची तारीख तर निघूनच गेली. मग फॉर्मच भरला नाही सर, नाटकच केलं नाही आम्ही. अरे मग पुढच्या वर्षी करायचं ना. जाऊ द्या सर, एवढं अभ्यासाचं नाटक काल करायचं. आम्ही सोपं केलं. दिनूची सासूबाई ताराबाई असं केलं. ताराबाई नो राधाबाई आहे. हा, ताराबाई ते केलं सर. 6 दिवसात नाटक बसवलं. 6 दिवसात जाऊ नाटक द्या ना, बसवलं, सर. पाटील, पाटील. म्हणजे मेहनत आहे ना. पाटील किती दिवसात बसवलं तुम्ही? 6 दिवसात मग ताराबाईच असणार. येस सर. दादा कशाला तू काहीतरी दादा सर. थांबा ना जरा, रिडिंग काय चालू आहे ना. मान आहे सर एक. कसला मान आहे, थांबा जरा. सॉरी सर. मंदार वाच पुढचं. येस सर. हा. सम्राट! अरे कोण आहेस तू सम्राट? अरे तुझ्यासारखे अनेक सम्राट या काळाच्या दलदलीत जन्मले आणि मेले. तूही तसा विरून जाशील. एक मिनिट, आमच्या सगळ्यांचा अभिनय एकट्याने का केला? एवढ्या जोरात ओरडायची गरज काय, मला एक सांग बाळा. सॉरी सर, सांग ना. सॉरी. ते इथे कंसात लिहिलंय, उग्रसेन त्वेषात उद्गर. उग्रसेन त्वेषात असं लिहिलेलं आहे ना. उद्गार. की उग्रसेनच्या बुडाखाली बॉम्ब फुटतो आणि मग तो बोंबलतो असं लिहिलंय का? नाही दादा ती इंटेन्सिटी आता लावलीस बाळा, असं नको करूस बाळा. सॉरी सर. दादा तू सीन वाचलायस ना. अरे मला पाठ आहे सीन, डायरेक्ट टेक करूया ना आपण यार, कशाला वेळ हे घालवतो? सांग चल, ना चल, तू खूप यार, वेळ हे गेला. सांग ना. चल, चल. चलो टेक कर. Please चला, please. मंदार टेक टेक. हे लाव. हॅलो मिशी लावून घेतो. सर मी इथे आहे ना बुवा. अरे हो सांगितलं ना. हा. इथे मिशी लावून घ्या. हे मंदार टेक आहे. जमल लावायला तुला, नीट लावशील का? हो लावतो. पटकन 40 सेकंद आहेत. पटपट पटपट. दे. व्यवस्थित लाव, जसं सांगितलं तसं बघितलं नीट. हा, लाव गम लाव व्यवस्थित. हा, याला जमेल ना? जमणार सर. हात थरथरतोय त्याचा. नाही बेल येते त्यामुळे तडवते. चला मामा. लय पण नाही लावायचं, लय नाही लावायचं. हा, दे. लाव पटपट. झालं. चला रेडी आहे सर, रेडी आहे. मलमल हा, व्यवस्थित दाबायचं अंग असं. हा, व्यवस्थित ओके. चालेल सर, रेडी आहे हो रेडी आहे. चला मॅडमला वेळ होतोय, चला लवकर. हा, चला रोल साऊंड. हा सर, ही पोझिशन आहे सर माझी. हा रोलिंग ऍक्शन. कोण आहेस तू? नाही कोण आहेस तू?
ए निघाली ए, ए. सर मिशी निघाली सर सरांची मिशी निघाली यार. मामा मिशी निघाली यार. मिशी निघाली काय अरे निघाले पुढचं उचलते मिशी निघते यार नीट लावा ना यार दत्त कसं लगा नाव घालवतेस की मामाचं नीट घाला. नीट लावायची मिशी हा काय कसं काय मिशी लावली देगड गम देगड दे व्यवस्थित. आणि हे बघ लक्षात ठेव ही असं प्रसंग होत असते ती तिथं मॉनिटरच्या बाजूलाच बसून राहायचं जायचं नाही बा, माझा मेकअप करून झाला मग बोंबलं थिंडायचं नाही कळलं का. तिथं मॉनिटरच्या बाजूला बसून राहायचं. काय होतंय पटपट. हे ऍक्टर लोक असते की नाही ऍक्टर लोक जी असते की नाही ती मग बॉम्बालणार तुझ्या नावानं मेकअप मेकअप मोठ्यानं बॉम्बालणार कळलं का. खरं तर काय ऍक्टर लोकांचा डायलॉग नसते ती नीट पाठ त्यामुळे ती काय करते ती टचअप करायचा बहाणा बनवणार. जरा टचअप करून आलो सर जाणार स्क्रिप्ट बघणार 4 डायलॉग बघणार लगेच सर टचअप झाला रेडी आहे. ए असलं आम्ही काय करत नाही आमचं पाठांतर चोख असतं काय हो पाठांतर म्हणजे सर बिना प्रॉम्प्टिंगचा बस 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 विषयच नाही ना direct. दादा दादा झालाय का लाव नाही, झालं, झालं. 2 मिनिट ए ओ मामा झालं का झालंय झालंय सर आता काय झालंय. आता मिशी काय निघल सर हा, हा. मिशी निघाली तर मिशी 2 बापाच्या ए, ए, अरे काय आता नाही निघत. मिशी 2 बापाची चला. मामा पण आहेत ना आपले. जबरदस्त कॉमेडी करत चलो 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 मूड 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 सर पोझिशन बघून घ्या हा बरोबर आहे ओ पाटील चला रोल साऊंड रोल कॅमेरा रोलिंग कोण आहेस? अरे काय काय चाललंय मुडत जातोय कुठली मिशी लावतायत या? अरे मामा लगा निघाली होय. काय तर परत निघाली मिशी ए, ही झाली ना काय आहे? 2 बापाची झाली ना मिशी आता नाही नाही सर नाही, लावा काय- ना ती असं कसं झालं नीट कळलं लावा सर. मूड जातोय माझा सगळा 22 वर्ष काम करतो मी असं का झालं नाही सर. 22 वर्ष काम करतो मग हे बघा ना जरा नीट लावा ना काही नाही हो, सर दादा. गम गम पण आहे व्यवस्थित नीट मिशी का चिकटना झाली कळलं मला त्यांच्या तोंडातच काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. मामा माझ्या अरे एक मिनिट एक नाही नाही, एक नाही नाही, एक मिनिट दादा. माझ्या तोंडाचा काय प्रॉब्लेम आहे नाही सर काय तुमचं हॉट आहे की नाही हा. जरा निसरडा वाटते ती मला. हॉट निसरडा निसरडा. घाटातला रस्ता आहे तो हॉट निसरडा असायला दादा. हॉट कुणाचा हॉट निसरडा असतो दादा नाही, सवड सर, तसं नका. अरे एक- नाही नाही, एक मिनिट हे मी वाटेल ते ऐकून नाही घेणार इकडे सांग. मामा. तर हे रि- सर, नाही. मोठे आहेत, पण हे असं नाही अहो, बोलायचं सर नाही होत 28 वर्ष मी पण इंडस्ट्रीत घालवलेली आहे नाही बरोबर पण मिशी चिकटन झाली ना सर मिशी सोडताय तुम्ही. मामा मामा मिशी मिशी चिकटवा आता माझ्याकडे वेळ नाही खूप वेळ दिला तुम्हाला 22 वर्ष मी कसं व्यवस्थितच काम केलं. नका ना बोलू मामा लावून घ्या पटकन मलमल हा खरं आहे ना प्राजक्ता मॅडम काय झालंय मला जेव्हा 2 महिन्यापूर्वी हे याने फोन केला ना तेव्हाच मी भूमिकेचा अभ्यास सुरू करून दिला होता म्हणजे राजनाट्याची आपल्याला इतकी सवय झाली ना. पाटील. मी अरे बापरे. गप बसा इथे या इथे या सर त्याच्यामुळे मी मिशी ठेवली होती बाबा झालंय का मामा झालंय 2 मिनिटं. अरे अरे मरतील रे अरे हा येडा आहे काय जाऊ दे असं कोण लावतं? लागले लागले Sorry. मामा काय करताय बाई काय खुर्ची द्या पाणी द्या त्याला नाही दादा पाणी हवंय पाणी दे मला. दादा, नाही, ती- नाही, ती- सर, ती निघाली ती नाही, नीट लावा लावतो. परत लावा सर जरा काढती काढती नाही नाही एवढ्या जोरात कोणी करतं काय सॉरी सॉरी नाही, पाणी तसं पी नाही. पटकन लावा या पटकन पोत्यात काय धान्य कोंबतोय का तू एवढा नाही, जोरात केलं ते नाही, कोणला यार माझ्या त्याला खुर्ची द्या रे खुर्ची द्या ना खुर्ची द्या बसायला. खुर्ची द्या हा, खाऊन लावली जरा हा, कसं पटकन लाव व्यवस्थित लावली पटकन लावा सर बघा जोरात नको दात आहे यात यार माझा असं बस- करू बसून नका लाव, बस बसून बस घे, सर बसून सॉरी घे. सॉरी जरा ते काय लाव लवकर हो हो लाव लावकर चिडू नको दादा चिडू नको झाले शांत सर हो. सर 2च मिनिटं द्या फक्त हा थांबा जरा व्यवस्थित आता निघणारच नाही मी इधर आता निघणार नाही हे बघा मोकळं जरा मोकळं व्हा. इकडे बघा आमच्या एका नाटकात आहे ना कायम मिशी निघायची हो अशी लावली नाही नका बोलू कंटाळली आहे ती काय नाही होणार आहे जा तिकडे जा तिकडे दत्त्या हे बघ आता मिशी नीट लागली आहे हा, पण चला, काय चला. होतंय ऍक्टर बोलायला लागला की नाही मग ती मिशी आपोआप अशी निघून जाते अरे परत काढली यार, लावली होती ना यार का काढताय मामा लावली होती मिशी परत काढली या सॉरी माणसाने सॉरी दादा सॉरी सॉरी तू बस दादा तू बस त्याला पाणी द्या रे कोणीतरी ट्युटोरियल सारखं पाणी देऊ नको रे Sorry, केवढी पाणी पिऊ आता 2 घेतला बाटलं मी सॉरी पाण्याचं. सॉरी बस झालंय सर झालं 2 मिनिटं द्या मला मला त्याला शिकवण्यासाठी शूटिंग नाही करतो पिक्चर आहे तो म्हणून शूटिंग करतोय हो हो नाही दादा सर झालं बघ रे बघ रे हा गेला खड्ड्यात मला काय करायचं त्याचं दादा मामा लावा ना पटकन मामा 2 मिनिटं मामा प्लीज लावा अरे यार असं नका करू यार दादा, हो दादा आता लय झाले नको ना आता लय झाले सर 22 वर्ष इंडस्ट्रीत आहे अरे ते स्वतःला सांगायला नाही झाले ते मला नका सांगू मिशी लावा तुम्ही मामा प्लीज एवढ्या वेळात राज्यनाट्य झालं असतं माझे त्याचा खड्ड्यात गेला राजनाट्य त्याचं तुम्ही नका ना बोलू यार तो चिडतो आहे ना तिथे रेडी आहे सर मामा झालाय का रेडी आहे का
किती वेळ झाला शॉर्ट नाही झालाय माझा एक पहिला सर झालं सर झालं सर, चला झालं. चला चला दादा दादा प्लीज प्लीज मी आहे. झालंय लागलंय झालंय, हे झालंय. मंदार हे सगळं मी करू चला तिकडे धरून ठेव. सर लागलं. रोल साऊंड पोझिशन ओके सर हा ओके ओके हा, हे कर. आता होत आहे. रोल साऊंड हा दादा हा हा रोल साऊंड रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन निघाली अरे कटिंग यार यार निघाली निघाली काय चाललं यार मिशीचा दादा ठेव ना मिशी जरा तोंडावर अरे ठेव म्हणजे काय कपाट आहे का ते मिशी ठेव आत म्हणून कॉमेडी करू नकोस तिकडे करतोस ना कॉमेडी दादा अरे कॉमेडी नाही वेगळं करायचं म्हणून हा रोल दिला तुला इथे पण तेच कर अरे कॉमेडी आय एम सो सॉरी मी आय नो तू सिनियर अरे. पण आय एम द डिरेक्टर ऑफ दिस फिल्म अरे हो पण मी मिशी लावून घ्या आता प्लीज वेगळे- मला एक नको बोलूस चांगले करतो वेगळे रोल विचार त्यांना असं नको यार. हो कळलं वेगवेगळं म्हणून कॉमेडी दिलं ना तुला अवॉर्ड बस पुढे मिशी लावा नीट नाही, सर. तुझं लय झालंय आता हे जायचं तू निघून बुक्काच टाकतो अरे 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 मला धमकी दिली यार तोंडावर धमकी दिली नाही मिशीला म्हणतो अरे मिशीला काय धमकी देतो मिशीला म्हणलं अरे निघून चला ना दाखव. मामा. हाय माझ्याकडे हाय झालंय आता लागले आता झालंय एक मिनिट मला बघू दे जरा नाही थांबा तुम्ही नका हात लावू सर काहीतरी हा, बोलू. अच्छा, ठीक इकडे बघा हा, बघा. इकडे बघा व्यवस्थित इकडे बघा अरे कुठे बघू सांग ना मला माझ्याकडे, इकडे बघा आता निघणार नाही बघा अरे यार अरे पाणी आलं चल रे. आणि द्या त्याला हो मामा अरे अशी कोण मिशी चिकटवतं मामा पाणी दिले सर सर पाणी घ्या सॉरी दादा बसतो बस दादा बस ह्याच्यावर बस. दादा खाली सर पाणी घ्या बस सॉरी खरंच माफ करा सर खाली सॉरी अरे मारतो यार मारून नाही, इथे नाकावर मारलं माझ्या नाही सर सॉरी खरंच सॉरी मला नाही आजच्या दिवसात मिशी लावून लागणार सर 22 Please, मीना. वर्ष माझ्या पद्धतीने लावतो आता लय झालंय सर माझं पण माझ्यावर आलंय हा आता प्लीज लावा राग नाही काढायचा आपल्याला मिशी लावायची नाही मिशी म्हणजे तू धावतोच आता फक्त बघा तुम्ही आता काय मिशी असतील काय असतील ना याच्या 22 वर्ष पांढरी उगा झाली ती मामा बोलू नका ना. तुम्ही चालेल ना आता माझं. चॅलेंज चालेल. घेऊ नका नॉर्मल लावा चॅलेंज घेऊन लावू लावतो नका इकडे बघा नीट लावा असं तुम्ही फिरा ना जरा तिकडे बघताय सर हा. फिरा जरा व्यवस्थित इथं पाटील. हा, थोडंसं दत्त्या हे बघितलं का गमचा प्रॉब्लेम असल्यावर कसं करायचं व्यवस्थित मिशी लावायची कळलं नाही पाहिजे हा व्यवस्थित पद्धतीने लावली की नाही मग हे बघ ही अशी लागली इकडे मलमलती लागली आहे लागली आता काय ओके एवढं नका करू आता ओके हा आता लागली सर. चला. लागली सर चला चालू करा हा, चला चालू करा सर हीच पोझिशन चालू करा हा त्याला त्यांना एक टोपरा घाला दादा टोपर नीट मी मदत करू का हा करा त्यांना मदत चला रे मला सवय आहे राज्यनाट्याची हा चला हॅलो हा रोल साऊंड रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन ऍक्शन अरे दादा ऍक्शन यार कट इट यार दादा ऍक्शन बोललोय मी वाक्य घ्या वाक्य घे ना वाक्य घ्या काय झालंय तुझी जीभ चिकटली टाळूला तुझी जीभ टाळूला मामा यांची जीभ टाळूला चिकटली पाणी दे पाणी आण. म्हणजे सर तुम्ही बघा प्रॉब्लेम गम मध्ये नाही प्रॉब्लेम यांच्या तोंडात आहे सर अरे तोंडात. नका रे. काय सर, काय करताय? अरे नका रे. दादा, पाणी दे. दादा, पाणी दे. धमाकेदार झालं स्क्रिप्ट कहर केला तू ओक साहेब उत्तम सांघिक काय म्हणूया परफॉर्मन्सचा हा उत्तम नमुना होता ब्रिलियंट. सोनाली ताई खूपच मजा आली रोहित तू स्टेजवर आलास तेव्हा मी अजिबात तुला ओळखलं नाही मला वाटलं काहीतरी तू प्रॅक्टिस करत होतास आणि मला वाटलं कोणीतरी मेकअप करायला आलेलं आहे इतका तू बिलिव्हेबल वाटलास इतका खरा वाटलास ओंकार अतिशय छान हेमंत राज्यनाट्याचा जे काही धोशा लावला होतास तू अप्रतिम आणि तू मला एकदा दोनदा तर मी ठरवलं आता लक्ष ठेवूया पण मला एकदाही पकडता आलं नाही की तू इथून प्राजक्तापाशी कसा गेलास म्हणजे मला कळलंच नाही समीर मस्त सॅल्यूट आणि आज म्हणजे अक्षरशः नजर लागेल असा एक
खमंग प्रेझेन्स होता. अतिशय सुंदर प्राजक्ता, फारच छान, मज्जा आली. थँक्यू ताई. मंडळी, आता इथे होणार आहे एका नाटक दौऱ्याची चर्चा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाची सफर अनुभवण्यासाठी, जी घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, बहुरूपी कलाकार मांडवकरांचा मंदार, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. दत्तू प्रॉपर्टी सगळी चेक केली आहेस ना? हा, त्या चुन्याची डबी घेतलीस का? घेतले नाही. गेल्या प्रयोगात विसरला होतास, त्यांनी स्टेजवर मागितल्यावर बघत बसला होतास. काय करायचं आता? हे बघ 2-2 घेतल्यात. त्या किती डब्या घेतल्यास हा प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की त्या डब्या ज्या पॅन्ट मध्ये ठेवतोस ती पॅन्ट दुसऱ्या सीनला बदलतोस तू. ती पॅन्ट घालून ये ना, तर तुला डब्या सापडतील. अच्छा, म्हणून नव्हती गेल्या प्रयोगाला. नाही ते हा ऍक्च्युली मी ठेवतो त्याच्यात. हा हॅलो डांगे बोल ना. हा काय म्हणतो? तारखा किती? पुढच्या महिन्यातल्या 16. हा लाव लाव शूटिंग लाव बिंदास. फक्त शनिवार रविवार लावू नको, प्रयोग असतात. हा पुढच्या महिन्यात मोठा दौरा आहे. हा, ए पुढच्या महिन्यात एक मिनिट डांगे, काय काय पुढच्या महिन्यात काय दौरा आहे ना मोठा. डांगे ऐक ऐक मी हे करतो. थांब थांब थांब. नाही फायनल नको करू, थांब मी तुला करतो. हो डांगे, तुझं माझं सपान एकच आहे डांगे. ठेव फोन ठेव. कसला दौरा आहे? तुला माहिती नाही? नाही. बीड, जालना, परभणी, नांदेड, मराठवाड्याचा दौरा आहे पूर्ण. मोठा दौरा आहे. मज्जा करूया. किती महिन्यांनी दौरा लागलाय. ए भाई, तो मोठा दौरा ना तुम्ही छोट्या लोकांनी करा. काय मला विचारत का नाही यार कोणी? दौरा आहे सांगत नाही, काय नाही. शपथ किती वेळा बोललो नाही जमणार लांबचे दौरे. मंद्या काका का नावाला व्यवस्थापक झालाय मंदार काका. आता प्रयोग आहे ना, आपण नंतर बोलूया. ऐक रे, हॅलो. मी बोलतो हॅलो. हा गोट्या ऐक ना. मी काय बोलतो, मला तुझा शनिवार दे ना, शनिवार. टटकऱ्याला सांगतो रे मी काहीतरी. हा देतोस ना. हा चल ठेवतो चल. हा अरे काय यार. ए पम्या, तुला 10 वेळा सांगितलेलं आहे, रेडियम लावशील तर रेल शेप मध्ये लाव. मागच्या वेळी यू यू मध्ये लावलेलास तू. यू मध्ये. हा यू मध्ये लावला. हे चला दुसरी बेल देतोय मी. दुसरी नंतर बोलूया, नंतर. मंद्या काका इथे. प्रयोग आहे. एक मिनिट. हे काय आहे? मेकअप रूम आहे. मंद्या काका ना. मंद्या काका ऐक ना. हा बोल बोल बोल. जागा काय ते नाही विचारत आहे. हा. मला आता यांच्याकडनं कळलं आपला पुढच्या महिन्यात काहीतरी मराठवाडा दौरा लागणार आहे. दौऱ्याला मजा करायची ना आपल्याला मजा करायची तू. मजा करायची. मुद्दा तो नाहीये मंद्या काका. तो नाही. मी तुला काय म्हंटल होतं, कुठल्या अटीवर मी नाटक घेतलं होतं करायला, की मी दौरे करणार नाही, लांबचे तर नाहीच नाही. बोललो होतो की नाही? कधी बोलला होता? अरे असा काय करतोय म्हणते का? मी बोललो होतो तुला. नाही बघ, तू काय केलं असतील माहितीये काय? मी आपला पटापट बोल, प्रयोग आहे आपला. हा मी असं चालत असेल आणि मग तू बोलला असतील, मग माझ्या लक्षात नाही. काय माझ्या डोक्यात आहे ना 17च्या 60 गोष्टी चालत असतात. त्यामुळे तू तेव्हा बोलणार काय, मला शांतपणे सांगायचं असणार रे. मंद्या काका, मी तुला शांतपणेच सांगितलं होतं, आठव नीट. नाही आठवत आहे त्यांना. कुठे सांगितलं होतं? शिवडीला जेव्हा बसलो होतो ना प्यायला, तेव्हा सांगितलं होतं. हे मजा आली होती, मजा आली होती. हे जर तू नाही आलोस तो. नाही मुद्दा तो आहे का मंदार काका? आता मुद्दा तो नाही. मी तुला काय बोललो होतो की मला लांबचे दौरे जमणार नाहीत. अरे प्रॉब्लेम होतो यार. एक तर आपण त्या नाटकाच्या गाडीतनं जाणार, झोप होत नाही, पाठ धरते, दुसऱ्या दिवशी तिथे पाणी काहीतरी वेगळं असतं. पाणी नवीन आणूया आपण, पाणी नवीन आणूया. पाणी अरे पाणी नवीन का जुनं हा मुद्दाच नाहीये. ते पाणी जड असतं पचायला. जड असतं. मला नाही. हलका आणूया ना पाणी. वजन करून आणणार आहेस पाण्याचं? हसू नकोस मंद्या काका. ऐक माझं शांतपणे ऐक. काय प्रॉब्लेम आहे ना, ते जड पाणी असतं, मला ते पचत नाही, मग त्रास होतो पोटाचा. परत मुंबईला आल्यानंतर मग खाडे होतात शूटिंगला, मला ते चालणार नाही, माझा लॉस होतो खूप. इकडे काय हे बघ, आता आपलं नाटक चांगलं चालतंय ना, कॉन्ट्रॅक्ट शो येत आहेत ना. बरोबर. मग त्यांना आपलं बाजूला घेतलंच तर बोल ना पटा. मग त्यांना ते आपलं हे तुला तुला बघायचंय. तुला तिकडचे लोक आहेत ना, तुला बघायचंय. मी काय लज्जास्पद काम केलं? हळू का बोलतोय? नाही बघ चांगलं आहे. हे बघ त्यांना ते आपलं हे तुला 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 बघायचंय. तुला तिकडचे लोक आहेत ना, तुला बघायचंय. मी काय लज्जास्पद काम केलं? हळू का बोलतोय? नाही बघ चांगलं आहे. हे बघ बघायचंय लोकांना, मोठ्याने सांग. आणि आपले दौरे कुठे
लातूर बीड. हा लातूर बीडला महिन्याला थोडी लागतात असं 8-10 दिवस लागतात ना. ऐक ना, माझा मुद्दा काय आहे? लोक मला बघायला येणार आहेत की नाही? तुला बघायला येणार आहे. Exactly, नाही मग माझा पण काहीतरी से असला पाहिजे. आफ्टर ऑल आय एम अ सुपरस्टार. कोण बोलला? ए नाही असं नाही. ऐक हे बघ ऐक हा मंद्या काका कोण बोललं? म्हणजे तुला माहिती आहे आय एम अ सुपरस्टार म्हणून तू मला काय म्हणाला होतास? बरोबर. तुझ्या फेसवरती आपण साला बुकिंग उचलू सगळं बोलला होतास की? फोकस फक्त परफेक्ट कर. हा माझ्याकडे फोकस ठेव. ऐक मला जमणार नाही, मी तुला परत सांगतो, हे लांबचे दौरे मला जमणार नाहीत. काय हे बघ, तू मला नेतोस दौऱ्याला, मागे त्या कुठेतरी एका ठिकाणी नेलं होतंस, तिथे हॉटेल होतं चांगलं, तू मला हॉटेलला ठेवलंस? हा. नाही ठेवलंस ना. मागे धुळ्याला गेलो होतो तेव्हा कोणाच्या तरी घरात ठेवलं मला. अरे पण केवढं सुंदर लॅविश घर होतं ते, असं काय बोलतो? मला घराचा प्रॉब्लेमच नाहीये. काय होतं ना, मला माझी पर्सनल स्पेस नाही मिळत. सतत कुणीतरी ती इन्व्हेड करत राहतं. काय करतो को कुणीतरी सतत त्रास देतं. म्हणजे चला काय करतं कोण? धड मेडिटेशन होत नाही, अरे बाप. जिम होत नाही, शेड्यूल बिघडतं यार. जिम लावलीस? मस्त आहे, शरीराची काळजी घेतली पाहिजे. चांगलं म्हणता काका भंकसचा विषय काय बंकस आहे भंकसचा विषय नाही बोल मागे तिकडे आपण गेलो होतो धुळ्यात, तिथे त्या घरात मी सूर्यनमस्कार मारतोय, एक पिल्ले आला मागून आणि फोटो काढून गेला माझा असा. हा फोटो व्हायरल झालाय. हसू नका यार. बरं तेवढं पण नाही. काय होतं, दुपारच्या वेळेत आपण शांत झोपायचं म्हटलं तर त्यांचे नातेवाईक येतात, सेल्फी काढा करतात. रात्री प्रयोग करून त्यांच्या घरी गेलं की मग वेगळे नातेवाईक येतात, मग विविध गुणदर्शन, नाचून काय दाखवतायत, ऍक्टिंग काय करतायत. याची नक्कल केली होती. सेम याच्यासारखी. तू पाहिजे होता कमाल नक्कल केली. हा प्रॉब्लेम आहे माझा. चला माझी अजून स्टाईल तयार नाही झाली, लोक नक्कल करतायत. काय आहे माझ्यात नक्कल करण्यासारखं? असं स्वतःला नाही बोलायचं. मग कोणाला बोलू? हे बघ ऐक, असं नाही पटकन स्वतःला असं हे करून घ्यायचं नाही. हा असं नाही. हे बघ करतायत नक्कल तर करू दे ना. काय मंद्या काका हा बोल. आधी हसणं थांबव आणि शांतपणे माझा ऐक. तर हा प्रयोग सुरू होईल. हा चल. यापुढे मी दौरे करणार नाही. मी फक्त मुंबई, पुणे, नाशिक इतकेच प्रयोग करेन. दॅट्स इट. नक्की ना? हा नक्की, फायनल. मला माहिती होतं तू नाही बोलणार. म्हणून त्याने मी अजून कन्फर्मच सांगितलं नाही. सांगितलं नाही. दबतो तू. अरे एक मिनिट काका, पण त्याच्यामुळे आमचे दौरे का कॅन्सल करताय? नाही याला काही अर्थ नाही. आमचं नाटकावर पोट आहे, ह्याचं मीटर डाऊन असतं, सिरियल सुरू असते. ऐक, त्याच्यामुळे आमचं नुकसान कशाला? ऐक ते दौऱ्याचं वगैरे आपण सगळं नंतर बघू. आता प्रयोग चालू करा. दुसरी बेल देतो. चला लवकर रे. ठीक आहे, चल ए, म्हणते का करूया. एक मिनिट हो. पासपोर्ट वगैरे द्यायचा होता. हे बघ आता तू दुसरी बेल देतोय बोलल्यावर तू नंतर दे ना. पासपोर्ट देतोयस. काय होईल, मी पासपोर्ट घेईन आणि मग मी बाहेर कामात जाईल. बाहेर कुठेतरी कामात जाईन आणि मग कुठल्या तरी पेटीत विसरून जाईन ना. तसं करू नको. हे बघ काय कर, प्रयोग झाला ना की तू शांत हो, मी पण शांत होतो. मग आपण बॅगेत ठेवतो. तुझ्या समोर ठेवतो ना बॅगेत. हा तेव्हा ते प्रयोग झाल्यानंतर ते बरं. चल. हा मंद्या काका हा बोल. पासपोर्ट कशासाठी रे? मी सांगते बेल द्या तुम्ही. 22 दिवसाचा दौरा आहे ना अमेरिकेचा जुलैमध्ये, त्याच्यासाठी मी पण दिलाय पासपोर्ट. ए मंद्या काका हा इकडे आला. काय बोलतो मंद्या काका? कसं आहे? नाही मला नाही सांगितलं तू अमेरिकेचं. येड आहे काय? तुला कशाला सांगायचं? तू काय बोललास की मी मुंबई, पुणे, नाशिक इथेच करणार ना. आता मुंबई, पुणे, नाशिक मध्ये थोडी अमेरिका येते. हा अरे तसं नाही, पण मला सांगायचं ना, तू मी आणलं असतं पासपोर्ट. नाही हे बघ, तू सांगायचा काय प्रश्नच नाही. आता आमचं ठरलेलं आहे की तुला आपण विमानात आपण घेऊन जातच नाही. कळलं काय? अरे ह्याच्यासाठी मी मागे परवाच्या मिटिंगला निर्मात्याशी भांडलो. त्याला काय म्हणला? त्याला बोललो आमच्या पिपीला त्रास होतो. स्लीपर सीट मध्ये झोपून गेला तरी त्याला त्रास होतो. तिकडे तर वॉशरूम नाही. 22 तास प्लेन मध्ये बसायचं ना. तिकडे कसं बसणार? मग आमचं ठरलं की निर्माता बोलला की पिपीला पण नको घेऊन जाऊया. बोल ना. मी होतो ना. अरे असं काय करतो म्हणत्या काका? मला काय प्रॉब्लेम असणार आहे अमेरिकेचा? त्रास होईल ना पृथ्वी तुला. अरे तिथे पण आयोजकांच्या घरी ठेवणार ना. मग तिथे ते लोक येणार, तुझी स्पेस इन्व्हेड करणार ना. मग तू असा व्यायाम करताना वगैरे लोक फोटो काढणार, तुझी नक्कल करणार. तुला त्रास होईल रे. बंकस करते काय माझी? माझी बंकस करते. मला माहितीये बंकस चालली. उद्या आणून देतो पासपोर्ट. चल. अरे तू देशील मला आणून? मी घेतला तर पाहिजे ना. मी घेतला पाहिजे ना.
प्रोसेसिंगला देणारच नाही. देणार नाही तर प्रोसेसिंगला. अरे पण मला मला काय प्रॉब्लेम असणार आहे अमेरिकेचा? मग त्यांची व्यवस्था चांगली असते. हे बघ काय म्हणत्या का काय आलं? आता तर काय आहे, इकडे एवढं नको खाली इकडे बाजूला इकडे. आता तुझी व्यवस्थेची व्याख्या आणि त्यांची व्यवस्थेची व्याख्या जुळली पाहिजे ना. मागे आपण धुळ्याला गेलो, त्या आयोजकांनी चांगला फार्म हाऊस दिला होता. हा चांगला एकदम लॅविश. मस्त. तू त्या तोंडावर काय बोललास? काय बोललो? फार्म हाऊस अच्छे आहे लेकिन डास काटताय बोललास की नाही? आता ते काय डास काय पाळतात काय कोंबडीसारखं उघडलं की येतात काय रे? सगळीकडे प्रॉब्लेम काढतोस तू म्हणून बाकी काही नाही. आता त्या बाईने एवढं चांगलं जेवण बनवलेलं आपलं पुरणपोळ्या. पुरणपोळी बनवलेली पुरणपोळी. त्यांना काय बोललास? पुरणपोळी अच्छा आहे लेकिन कोशिंबीर नाही. आता पुरणपोळी बरोबर तू कोशिंबीर खातोस. त्यांना वाईट वाटलं असेल ना त्यांना. सगळीकडे प्रॉब्लेम नाही काढायला पाहिजे. त्यांनी इतक्या छान पाटोड्या काय बनवल्या होत्या. हा बोलला शंकरपाळे काय रस्त्यात घालता, असं वाटलं असेल त्यांना. चेहरा पडला त्यांचा. अरे मी अरे दादा येताना नेहमीचा प्रॉब्लेम आहे. Problem आहे. हा, कुठेही जेवायला जा, कुठेही जेवायला जा, हा असंच करतो. हो. मागे आम्ही एकदा हॉटेलला जेवायला गेलेलो. हा. हॉटेलच्या बाहेर गायीने पोट टाकला. बरोबर. तर हा त्याच्यावरून हॉटेलवाल्याची भांडायला लागलाय. अरे बापरे. काय अर्थ आहे काय याला? मग कोणाशी भांडू यार मंदार काका? भांडायचंच नाही ना तिकडे. अरे समजून घ्यायचा. कसं बघ मी असं जेवतोय असा असं दरवाजाच्या कडेला हा. आणि इथे गाई पोट टाकते, घाणेरडं दिसतं ना यार, किळस येते म्हणून. आणि मागितली कोशिंबीर, काय प्रॉब्लेम आहे? सी मंदा काका लक्षात घे काय प्रॉब्लेम आहे ना. मी डाएट फ्रीक आहे, मला माझ्या जेवणात फायबर लागतं. काय लागतं रे? फायबर महाग असतं लय, महाग. नाही नाही ते देणार नाही. चल काहीतरी हे करू नकोस, माझ्याकडे मागू नकोस. नाही नाही तुला हे, वा भत्ता देतो ना. अरे भत्ता देतो ना तुला. तिकडून काय मला सांगू नकोस. मंद्या काका ह्याचं नको ऐकू. कसलं फायबर महाग असतं जेवणातलं बोल. ऐक ना यार, मी काय बोलतो ऐक ना. हे मी बोललो पण मग म्हणून मला अमेरिकेला नाही न्यायचा हा काय निर्णय आहे? ऐक सी हे बघ लक्षात घे मंद्या काका, माझ्या जीवावर तू नाटक घेतलंय रे करायला आहे ना. आफ्टर ऑल आय एम अ सुपरस्टार. अरे कोण बोलला? अरे मंद्या काका तुझाच विश्वास नाहीये यार माझ्यावर. असं हे बघ ऐक माझा एक शांतपणे मला घेऊन चल ना. ऐक तू आता परत त्याच्यावर बोलू नको. आता आपलं ठरलेलं आहे की तुला आपण घेऊन जात नाही. कळलंय ना? नाही जात पण आपण. ऐक मंद्या काका ऐक, मी हिरो आहे यार नाटकाचा. समज मीच नसेन तर माझी रिप्लेसमेंट मिळणार आहे काय? मिळालीये. कोण? मंदार करणार आहे. मी करणार आहे. हो, काका करेन ना. करणार आहे. सगळं मॅनेज पण करणार, रोल पण करणार. मंद्या काका करणार आहे. मी करणार त्याला आहे. एक वाक्य सलग बोलता येतं का? हा काय करणार आहे? तुला माहिती नाही एकांकिका गाजवल्या आहेत काय त्यांनी. एकांकिकेचा बादशाह होता तो. त्याची एकांकिका गाजली होती सवाईला. सवाईला, हा. खूप. मला माहिती आहे सवाई गाजवलीये, पण तुला नट सवाईचा हवाय का सवयीचा हवाय मला सांग. चल सोड हा सोड माझं माझं एक जेन्युअन म्हणणं आहे. मला सांग तू ह्याच्या जीवावर कसं काय नाटक करशील? अरे हा कुर्ल्याला पाठ करतो, घाटकोपरपर्यंत विसरतो. ऐक ना, तुला पाठ आहेत का वाक्य? नाही की नाही? मला सगळी वाक्य पाठ आहेत. आपल्या नाटकाची सगळी वाक्य पाठ आहेत. मग बोल एखादं. मधुमती चल आपण आकाशात जाऊ आणि भरारी घेऊ आणि मग पप्या नाही रे, प्रेम करू. पप्या नाही. मग आपण हे होऊ, एकरूप होऊ आणि मग आपण आपला राहू दे मंदे काका, राहू दे हे असं करणार आहे नाटक. करेल ना प्रॅक्टिस तो. नाही अरे तू काय आईच्या पोटातून शिकून आला होतास? करेल तो पण. नाही ईशा, याला जमणार नाही. याला तुला झेपणारच नाही मंद्या काका. मग तू करेल. हा, चालेल मी करेन ना. चालेल. करेन मी. तू करणार आहेस शाण्या? ब्लॅकआउट मध्ये विंगेत जायचं तर पिठात जातो तू करणार आहेस? कसं बोलतो? एकदा गेला होता चुकून. एकदा नाही 7 वेळा गेलाय. तू एकदा बघितलंयस तो मध्येच एका सीनला आवाज वाढतो ना, तो याच्यामुळे पाय देतो अख्खा म्युझिक मशीनवर. अरे मला आवाज दिला होता, मला वाटलं पीठ घेत जायचं. ऐक बाकी सगळं खड्ड्यात गेलं मंद्या काका. बाकी सगळं सोड. ते प्रेक्षकांना चालणार आहे काय? अमेरिकेचे प्रेक्षक त्यांना चालेल काय माझी रिप्लेस? चालणार आहे. मी त्यांच्याशी बोलणं केलं. मी त्याला म्हणालो की पीपी येत नाहीये, पीपी येत नाही. तर ते मला म्हणाले अरे चालेल. हा बोलले ते. बोलणं झालं ना माझं आणि त्यांचं.
5 वर्ष मी एवढी घासली डेली सोप मध्ये सुपरस्टार झालो आणि अमेरिकेचे लोक बोलले अरे अरे हा चालेल 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 ते म्हणाले ईशा मॅडम आणि दत्तू आहेत ना, मग चालेल चालेल. हा, मी त्यांना बोललो पण की पीपीची रिप्लेसमेंट मी करतोय तर मला म्हणले वा बेस्ट आहे मग बोलले बोलले. मी होतो तिथे. सगळीकडे असतोस तू हा. काळी मुंगी आहेस जगात सगळीकडे असायला. जाऊ दे ना पृथ्वी. तसाही तुला त्रास होतो ना, नको ना, जाऊ दे ना. तिथे तुझी चिडचिड होते की नाही सारखी, तिथे मेकअप वाले कॉस्ट्युम वाले नसणार राग काढायला. तू कोणावर राग काढशील? मग माझ्यावर राग काढलास तर मी तिथल्या तिथे जिरवेन, ह्याच्यावर राग काढलास तर हसून निघून जाईल. मग काय करशील? मी माझा राग काढेन बाथरूम मध्ये. अमेरिका खूप थंड आहे रे, सायनस होतो ना तुला. स्प्रे मारेन नाकात. मला घेऊन चल ना अमेरिकेला. हे बघ अरे ऐक 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 मला डेली सोप वाले बोलतात काश्मीरचं शूटिंग आहे, छोटा काश्मीरला घेऊन जातात. मला घेऊन चल ना अमेरिकेला. रडू नको थांब. हे बघ रडू नको. आपण असं करूया की तुला नको घेऊन जाऊया. अरे मग याला काय अर्थ आहे यार? ऐक हे बघ काय आहे, आता तिकडे कुणाच्या तरी आपल्याला घरी राहावं लागणार आणि तुला लॅविश लागतं ना तुला, मग कसं चालणार? अरे नाही मंद्या काका, अरे माझं विक्रोळीचं घर बघ एवढंच आहे, मी करतो ऍडजस्ट. मी असं का करेन? तेच आम्हाला कळत नाही ना, तू असं करतोयस का? नाही म्हणजे भारतात जर प्रयोग असेल तर तुला असं पाहिजे आणि तसं पाहिजे, आणि तिकडे जर असेल तर सतरंजी उतरायला तू तयार आहेस? हा नाही मान्य आहे, आपल्याकडे जरा गैरसोय आहे, पण प्रेक्षकांची पण गैरसोय होते ना रे. अरे खड्डा चुकवून येतात ते, ट्रॅफिकमधून वेळ काढून आपल्याकडे येतात ना, वेळेत प्रयोगाला येतात. कशाला येतात? आपल्या प्रेमासाठी येतात ना, नाटकाच्या प्रेमासाठी येतात ना. आणि काय रे ते दोन काय ते डेली सोप करतोयस तू, काय मोठा सुपरस्टार झालास काय? अरे अजूनही मोठमोठे नट, ज्येष्ठ नट महाराष्ट्रावर दौरे करत असतात, प्रयोग करत असतात. निर्मितीताई आहेत आपल्या, भरत जाधव आहेत, संजय नार्वेकर आहेत, अजून पण ते करतात. मोठे सुपरस्टार झाले तरी त्यांना एवढूसा पण माज नाही. आणि तुला काय रे एवढा माज आहे? हा काय रे? सॉरी मी नाही करणार परत असं. सॉरी, मला हवा गेली डोक्यात. सॉरी. तू नाही, पण तू बरोबर बोलला. तू मला सांग कुठले प्रयोग करायचे महाराष्ट्रात, मी सगळे करेन. सगळे तू बोलशील तिथे येईन मी महाराष्ट्रात, पाहिजे तर रेकॉर्ड करून देतो. बघा हा चल बोल मग आता बोल. मंद्या काका, तू मला महाराष्ट्रात कुठे पण प्रयोगाला घेऊन चल, मी येणार. वा आता म्हणजे मग आता दे ना मला तारखा. तारखा घे आहेतच वेगळे तारखा रेडीच आहेत. हे 7 महिन्याच्या तारखा आहेत, नीट बघून घे. हा चल, हे तिसरी दिवस चालू करा. ओम भीम लावा रे व्यवस्थित. ए मंद्या काका, हा ए अमेरिकेच्या तारखा कुठे आहेत? अरे ते अजून फिक्स व्हायचंय, माझं अजून बोलणं चालू आहे. हा ते नंतर बघू. चला प्रयोगासाठी ऑल द बेस्ट. चांगला करा रे. चला ए मंद्या काका, ऑडियन्स घालव रे. प्रयोग करूया आता. वा 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 वा, अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स होता. वा मस्तच. प्रसादा, वा वा, फार गोड विषय होता आणि फार मस्त फुलवलात, फार मस्त सादर केलात. नाटक आणि नाटकाचे दौरे हे सगळे आपण जाणतो हा विषय काय आहे ते. खरं तर आत्ता या क्षणी निर्मितीताई समोर असताना नाटकाच्या दौऱ्याबद्दल बोलायची माझी लायकीच नाही, कारण ती इतकी फिरली आहे, इतके दौरे तिने केलेत इतक्या नाटकांचे की त्याच्या पुढे मी बोलूच शकत नाही. परफॉर्मन्स लाजवाब, सगळ्यांचा मंदार अफलातून बेरिंग होतं. अफलातून बेरिंग होतं, अफलातून. फार मजा आली, बहारदार. वा वा वा. आणि मंडळी, आजच्या भागात इथेच तुमची रजा घेतो आहोत. भेटूया उद्याच्या भागात. उद्या देखील झिम्मा 2 या चित्रपटाची टीम आपल्यासोबत असणार आहे धमाल करण्यासाठी, त्यामुळे चुकवू नका. उद्याचा भाग बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.